मित्रांनो, आत्ताच उठलोय. तिसरा दिवस आहे केरळमधला आणि स्वागत आहे तुमचं परत आपल्या नवीन तिसऱ्या व्हिडिओमध्ये. बघूया आता आजचं प्लॅनिंग काय आहे. आज आपण इथून मुन्नारमधून आपल्या हॉटेलमधून चेकआउट करून इथेच ब्रेकफास्ट आहे आज आपला मॉर्निंगचा, आणि तिथून इकडं जायचं आहे आपल्याला आज टेकडीला. तिथं काय काय बघायला स्पॉट्स आहेत. परत जीप सफारी, त्यापैकी आता तिथं जे अवेलेबल असेल आपल्याला, कारण काय पीक सीझन आहे त्याचं बुकिंग आता ॲक्च्युली मला माहीत नव्हतं. त्याचं बुकिंग असतं अर्ली डे, म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी बुकिंग करावं लागतं. तेव्हा तुम्हाला ते बोटिंग वगैरे जीप सफारी जे काय आहे ते अवेलेबल होतं. आता सकाळचे वाजले जवळपास 6 आणि आज कारण काय जास्त लवकर जायचं आहे आपल्याला. 7:30 वाजता इथून निघायचं आहे. टेकडीला जायला इथून मुन्नारमधून विदाउट ट्रॅफिक 3 तास लागतात. विथ ट्रॅफिक 4 ते 5 तास पण जाऊ शकतात. म्हणून विदाउट ट्रॅफिक जायसाठी लवकर निघायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून एक 5 मिनिटं आवरतो आणि परत भेटतो तुम्हाला. आता मस्तपैकी रेडी झालोय आणि सकाळचे वाजले 7:07 झाले. म्हणून आता सकाळ जसं म्हणले की आपल्याला 7:30 पावणे 8ला निघायचं आहे. त्यामुळे आता आपला ब्रेकफास्ट करून आता मी ब्रेकफास्ट करायला चाललोय आणि ब्रेकफास्ट करून कॅबमध्ये सगळं सामान आता त्या कॅबमध्ये लोड करून सामान रात्रीच पॅक करून ठेवलेलं, लवकर निघायचं आहे म्हणून. आता सगळं सामान भरतो ह्याच्यात कॅबमध्ये आणि पुढं जाऊया आपण टेकडीला. तिथं टेकडीला बॅक वॉटर आहे पूर्ण ह्याचं. तर तिथं जाऊन आता बघूया. ॲक्च्युली काय मी पण जास्त हे बघितलं नाही की, कारण तिथं काय ॲक्च्युली तिथले त्या स्पॉटवर गेल्यानंतर तिथं थोडं आपल्याला आधीच माहीत असतं की बाबा हे असं आहे. त्यामुळे तिथलं इंटरेस्ट थोडा कमी होतं. म्हणून मी जास्त तिथले फोटोज वगैरे काय बघितलं नाही. म्हणून डायरेक्ट जाऊन म्हणलं आता बघावं कसं वाटतं काय तुम्हाला पण दाखवतो काय आहे तिथं, कोणतं बॅक वॉटर आहे आणि कशा पद्धतीचं. तिथं बांबू राफ्टिंग पण आहे आणि रेग्युलर बोटिंग पण आहे. तर दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल आपल्याला ते बघूया काय आहे ते. ओके, हॉटेलमध्ये चेकआउट करून आता निघालोय. 9 वाजलेत आता सकाळचे आणि नाश्ता वगैरे झाला आता सगळ्यांचा डन. आणि आता टेकडीसाठी निघालोय. ॲक्च्युली टेकडी काय ठेकडी हे मला अजून मी ठेकडीसाठी निघालोय. आणि इथून मुन्नारपासून जवळपास 3 तासाचा रोड आहे विदाउट ट्रॅफिक, जसं की सकाळी तुम्हाला म्हणलं. आणि जर ट्रॅफिक घालू तर 1 तास अजून वाढू शकतो इकडे तिकडे, कारण इकडचे काय आहे मुन्नारमध्ये रोड थोडे बारके आहेत आणि सगळ्या टुरिस्ट गाड्या आहेत. आता पीक सीझन असल्यामुळे सगळ्या टॅक्सी आणि प्रायव्हेट व्हेकल आहेत तिथल्या केरळमधल्या, त्याच्यामुळे ट्रॅफिक सगळीकडे जाम होते. बाकी इतर वेळी एवढा काही इश्यू नसतो ट्रॅफिकचा. आता हा डिसेंबर हा पीक सीझन आहे, जसं की क्रिसमस होता आणि फॉरेनर जास्त क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी इकडे येतात केरळामध्ये. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू हे त्यांची 3 राज्य जास्त आहेत. गोव्यापेक्षा जास्त प्रेफर ते इकडे करतात. काही फॉरेनर्स एक गोव्याकडे आहेत, पण क्रिसमस जास्त करून सेलिब्रेट इथं केरळमध्ये केला जातो. जसं की काल रात्री पण बघितले चर्च आपण इतके त्यांनी हे केलेले, डेकोरेट केलेले. आणि उद्या किंवा परवा चर्च पण बघायला जायचे. बघा, कारण मी गोव्यात बघितले 2-3 चर्च, पण इथले बघितले नाही आहेत केरळमधले, कारण केरळमधले भरपूर मोठे आहेत. आपल्या महाराष्ट्रात काय एवढे जास्त प्रमाणात चर्च नाही आहेत, कारण ख्रिश्चन समाज पण आपल्याकडे थोडं कमी प्रमाणात आहे. त्यामुळे इथं ख्रिश्चन समाज जास्त आहे, त्यामुळे चर्च पण इथं भरपूर आहेत. म्हणून बघूया, चर्च पण बघूया, कुठल्या यांचं काय असतं ते पण बघू. आता टेकडीला जाऊन काय प्लॅन आहे ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आता हॉटेलवर जायचं आहे. जाता जाता थोडंसं साईट व्हिजिट करत जायचं आहे, पण तरच आपल्याला एक टाईम आपला जो 3 तासाचा आहे तो कुठेतरी वर गेल्यासारखं होईल. नाहीतर फक्त 3 तासाचा प्रवास होईल. म्हणून जे पण पॉईंट आपल्याला जाताना भेटत आहेत ना ते जाताना बघूया पॉईंट, आणि हॉटेल चेक इन करून परत या ह्याच्यातच फ्रेश होऊन रिटर्न जायचं आहे. परत भेटूया परत. अब हम आ गए हैं एडवेंचर पार्क में मुन्नार के. यहाँ पे हम इंक्वायरी कर सकते हैं और एक्टिविटी है हाईरोप कोर्स. हाईरोप कोर्स के लिए मिनिमम 120 kg वेट चाहिए, जो कि मेरा नहीं है. देन आउट. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. आम्ही सगळे आलो आता इथं ॲडव्हेंचर पार्कला. आणि जसं तुम्हाला आता माहिती म्हणत होतं डायरेक्ट टेकडीला जायचं होतं, पण
मुन्नारमध्येच थांबलोय. इथे ॲडव्हेंचर पार्क आहे एक मस्त. तो आम्हाला आजचा काल पण मिस झाला. काल बंद झाला ॲक्च्युली 6 वाजता बंद होतो तो. आणि जवळपास 1000 रुपये तिकीट आहे प्रत्येक पर हेड. आणि 35 ॲक्टिव्हिटी आहेत त्या आता तुम्हाला दाखवल्या ना सगळ्या. त्या 35 ॲक्टिव्हिटीज सगळ्या इन्क्लुडेड त्यात. 200 मीटरची झिप लाईन वगैरे सगळे. आणि इथून आहे ना आता माझ्यासमोरच हँगिंग ब्रिज इथून सुरू होते. तिथूनच झिप लाईनला जायला पण आहे. आता फोटोज वगैरे तर काढण्यापेक्षा इथं आपल्याला काय आहे तिकडे त्याच्यामुळे 2 तासच आपण जास्तीत जास्त घालवू शकतो. हँगिंग ब्रिजवरून जाऊया पलीकडे. मी तुम्हाला दाखवतो खाली बघ. वाटलं मम्मी? मस्त वाटलं. बहिणीचा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता इथं झिप लाईनचा. मम्मीचा पण फर्स्ट टाइम. दाजींनी याच्या आधी केली आहे पण त्यांना पण छान वाटलं. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये आपल्या फक्त 100 ते 150 मीटरच्या झिपलाईन्स आहेत. एवढ्या काही मोठ्या झिपलाईन्स नाही आहेत. पण इथं केरळमध्ये 280 मीटरची झिपलाईन आहे. पण वर्थ आहे माहिती आहे का. तुम्ही जर 1000 रुपये तिकीट देऊन इथं येत आहे ना तर फुल वर्थ आहे. म्हणजे फक्त आपल्या महाराष्ट्रात फक्त 700 ते 800 रुपये फक्त झिपलाईनसाठी चार्ज केला जातो. पण इथं 35 ॲक्टिव्हिटी तुम्हाला 1000 रुपयामध्ये करायला भेटतात. त्यामुळं जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर 1 ॲक्टिव्हिटी तुम्हाला लेस दॅन 100 रुपीजमध्ये मिळते. तर बेस्ट आहे. तुम्ही एकदा करायलाच पाहिजे. ही राईड आता जम्पिंगवाली. जम्पिंग राईड करतो आणि त्याला पण एक्सपिरियन्स सांगतो कसा आहे. झिप लाईन तर केली आपण मस्त आहे. आता ह्या जम्पिंग राईडचा बघू एक्सपिरियन्स कसा येतोय. छोटी किती ॲक्च्युली माहीत नाही मला पण व्हिडिओतच बघूया आपण काय होते. रिव्हर्स बंचीचा एक्सपिरियन्स एकदमच क्वालिटी होता. आता ह्या राईडला आम्ही कराय आय डोंट नो म्हणजे माहीत नाही मला काय याला म्हणतात पण बघूया एक्सपिरियन्स याचा पण बघूया. सगळ्या राईड काढायचं आपण. फुल पैसा वसूल सगळ्या राईड बघूया आपण काय काय करतात कसं कसं त्यांचं सगळं बघूया. आता गेली आणि ते आता आर्चरीला आलो. आपल्या मागे आर्चरी चालू आहे. आता मी पण आर्चरी करणार आहे. सगळीच आर्चरी करणार आहे. आणि बलून फायर आहे. माझ्या मागे पण बलून फायर आहे. सगळ्या राईड करायच्या. बघायचं कोणतं कोणतं. इथून जिथून बाहेर पडलो इथं व्हर्च्युअल राईड होती. मस्त एक्सपिरियन्स आहे पण बेस्ट. तो माझा आहे तुझा माझ्याकडे एकच आहे का. स्लायडर वगैरे वरचं कमांडो ट्रेनिंग सगळ्या राईड्स आता कंप्लीट झाल्या. तर खाली चाललो आता दुसऱ्या राईड्स करायला. आणि ते स्लायडरच्या पण काढल्यात आम्ही. सगळ्याच राईड झाल्या कंप्लीट. फक्त आता बघूया इथं कोणती राईड. इथं वरून आहे का खालून आहे माहीत नाही. वरून जायचं आहे माहीत नाही. मम्मीनं पण ही राईड केली. सगळ्या राईड केल्यात आम्ही. बाकीचं माहीत नाही कोणते. हे RK वगैरे काहीतरी किरकोळ राईड आहेत. छोटे पेंग्विन ते पण करू आपण. सगळ्या ट्राय करून बघायचे. हे ॲक्च्युली हे पण मस्त आहे. हे पेंग्विनवर बसलं मस्त मजा येते. नाही काही ते खाली जायचं. हो तुझं वजन जास्त आहे. हे सीसॉ करतायत दोघे. सगळे राईड इथे एक्सप्लोर करतोय आणि मजा करतोय. कधी आला ना मुन्नारला तुम्ही जर आला केरळला तर मुन्नारला नक्की या. आणि या ॲडव्हेंचर पार्कला तर नक्कीच या.
मस्त रिकमेंडेड, मस्त. म्हणजे आम्ही असं वाटतंय काल का नाही गेले. कालचा आमचा दिवस कसा फक्त जास्त करून ह्यालाच गेला. ह्याच्यात बसलो काय मला कळना. हे सीसा हे करत होतं आता, त्याला जमाना झालं कसं करायचं ते. आता वर जाऊन बघतो कोणता. इथूनच राईड आहे ना, इथं राईड आहे नथिंग. ओके, इथं काय राईड नाही आहे वर. मग आता खाली जाऊया बघा. हे बेंगलोर राईड आहे कृष्ण करते. छोटी बच्ची हो क्या होतंय सगळं. वर पण काय नाही आहे, कुठून यायचं खाली जायचं माहीत नाही ॲक्च्युली. आता बघतो खाली जाऊन काय आहे. आता जवळपास भरपूर राईड केलेलं आपण आणि ह्याच्या पण केल्या डॅशिंग कार. त्यात पण खूप मजा आली. मी मम्मीसोबत केली आणि सिस्टर आणि राजी दोघांनी एकसाथ केल्या. आता बाकीच्या राईड कोणत्या राहिले तर हा हे रोलिंगची ना बलून राईड आपण ते चालायचं फिरत ते वाले राईड आता करायला आलोय. बघतो ह्यात पण आय थिंक एक करतात का पार्टनरमध्ये ते पण माहीत नाही. पण सगळ्या राईड बघतो. ती उलातली. बलून राईड आता गेली आणि बलून राईडच्या शेजारीच इथं जिपला जिपलाईन आहे. हा पूल आहे. ह्या पुलावरून पलीकडे जायचं. पलीकडे जाऊन परत रिटर्न इथून ते जे टायर्स आहेत ना तिथून रिटर्न यायचं आहे खाली. ह्याच्यानंतर अजून एक राईड आहे ती पण करायची. आता ही राईड मी आणि सिस्टर करतोय दोघंजणं. तिचं ते हे पॅकिंग चालू आहे सगळे. ते सेफ्टीसाठी बेल्ट वगैरे लावायचं चाललंय. आता ते हे पॅकिंग करतो. आणि आता तिच्यानंतर मी जाणार आहे या राईडमध्ये. चाल ॲक्च्युली सोपी वाटते, काय एवढं काय खास म्हणजे हे वाटत नाही स्केरी. पण बघूया ट्राय करूया कसे आणि कुठपर्यंत राईड आहे ते चेक करतो. ॲक्टिव्हिटीज संपून आता एक्झिट करतोय. इथे एक्झिट आहे. एक्झिटला आता मला दम लागला कारण खाली भरपूर चढ आहे खाली जायला. म्हणून मग म्हणलं की डायरेक्ट आता बाहेर पडूया. वाजलेत पण आता 12 वाजलेत. 1 तास एक्स्ट्रा घेतला आहे आपण, पण ठीक आहे. टोटली वरती ते इथं आला तर नक्की या. लाईक वंडर व्हॅली. माउंटेन हिल रिसॉर्टला आलो आता. टेकडीमध्ये पोहोचलोय. जवळपास 1-2-1-1.5 वाजत आले ती. मी इथं पोहोचलोय टॅक्सीनंतर. इथला व्ह्यू कर ॲक्च्युली भारी. माउंटन ह्यूज रूमचं हॉटेलचं नाव आहे माउंटन ह्यूज म्हणून. हे पण प्री बुक होतं, एजन्सी थ्रू बुक केलेलं. आता इथं चेक इन वगैरे केलं आहे. आता आज चालू आहे. माझ्या हातात मग थोडंफार सामान आहे. तेच सगळे कलेक्ट करून परत रिटर्न जायचे थेकडी वर गावात. आत्ता पण हॉटेलमध्ये पण बाहेर आहे. हॉटेल बाहेर आहे आपलं. ते आवरतो सगळं पटपट आणि मग जेवायला आणि फिरायला एकसाथ आता इथूनच डायरेक्ट जाऊया. 103 आणि 105 आपल्याला दिली. ही पण चेकआउट करूया आपण काय. इट वॉज रिअली नाईस. हां, हिला फक्त ह्या रूमला काय आहे प्रॉब्लेम, हिला गॅलरी नाही आहे. सेम किंग साईज बेड दिलेला आहे त्यांनी. बाकीचं सगळं नीट अँड क्लीन आहे रूम. आणि इथून व्ह्यू फक्त खिडकीचा आहे, दुसरा व्ह्यू नाही आहे. म्हणजे खिडकीतून जे काय फक्त दिसतंय आपल्याला तेवढंच इथून आहे. बाकी सगळं टापटे पाहिजे. तर एक त्यांनी वॉर्डरोब पण आपल्याला दिला आहे. या एमटी पण वॉर्डरोब ॲक्च्युली पैसे दिला आहे. यात बॅग आपली जी बॅग आहे ना ती बॅग यात बसून जाईल, काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे लॉक पण करून जाऊ शकतो आपण वॉर्डरोब. आपल्याला काय त्याचं टेन्शन नाही. टी व्ही एक युनिट दिलं आपल्याला, जसं की हे केलं त्यांनी टी व्ही. आणि इथं पण सेम मिरर. इथं त्यांनी माउंटेन व्ह्यूज हॉटेलचा माउंटेन व्ह्यूज हॉटेल अनक्कारा रिसेप्शन नंबर 101 दिला त्यांनी. वायफाय पासवर्ड पण इथे लिहून दिलेला आहे. काय अडचण नाही, म्हणजे आपल्याला इथे नेटवर्कचा इश्यू काय होणार नाही. इंस्टाग्राम आणि यूट्यूबसाठी पण आपल्याला शॉर्ट्स वगैरे इथून एडिट करता येतील.
व्हिडिओ एडिट करता येतील, त्यामुळे अडचण तर काय येणार नाही आता स्पेशली. आणि वॉटर पण दिलेलं आहे दुसरी गोष्ट नाही. तर माझं तर आवरून झालं आता, माझं झाले, आईचं झाले आणि दाजींचं पण झाले. बहीण थोडंसं आवडते तिचं आवरून झालं की आता आपण लगेच खाली चाललो आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा प्लॅन आपल्याला जायचं आहे जेवण करायला, कारण आता भूक लागलेली, जवळपास 2 वाजत आले आता. त्याच्यामुळे पहिलं तर जेवण करणार, जेवण करून मग एलिफंट सफारी, त्यानंतर इथं टेकडीमध्ये बॅक वॉटर आहेत, ते बॅक वॉटर पण बघणार आहे. बॅक वॉटर पण ॲक्च्युली काय झालं म्हणजे तुम्हाला जसं की काल आणि आज 2 वेळा म्हणलो की प्रॉब्लेम काय आहे की याचं बोटचं बुकिंग आहे ते 1 डे बिफोर करावं लागतं, तर तुम्हाला ती बोट अलॉट होती राईडिंग ह्याच्यासाठी सफारीसाठी. तर बोट सफारी तर आपली काय होणार नाही आहे आज, त्याच्यामुळे आपण फक्त एलिफंट सफारी आणि तिथलं जे बॅक वॉटर तिथं पिक्चर्स वगैरे क्लिक करू शकतो, तिथं जाऊन हे करू शकतो, पण आत आपल्याला सोडलं जात नाही कारण तिथं बोट असेल तर. आणि आज दुसरं एक सरप्राइझिंग आहे, एक गोष्ट करणार आहे म्हणजे मी माझ्या ह्याच्यासाठी करणार आहे शरीरासाठी, ती बघूया आपण कोणतं काय ते करायचं ते पण दाखवतो, सगळं दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये, सगळं बघा भेटेल. आज ॲक्च्युली खरं चांगलं शूट झालेलं आहे, ॲडव्हेंचर पार्कमधलं पण शूट झालं आहे, इकडचं पण बऱ्यापैकी शूट होते. हाच व्हिडिओ बाय चान्स जर खूप लेंदी होत असेल तर 2 पार्टमध्ये होईल, पण शक्यतो 1 पार्टमध्येच करण्याचा प्रयत्न करतो. जास्त कट करणार नाही, कारण ती जास्त कट केले की त्यातली जी मजा आहे ती जाती, म्हणून जास्त कट करणार नाही. सगळं करतो आता आणि निघतो. माझं आता निघतोय, खालीच निघतोय. पहिल्यांदा आता भूक तर लागली भरपूर, म्हणून आता म्हणलं बघूया. चला ओके बाय. हे जे सरळ आहे का नाही, खेळणी आणि कलम, ही तमिळनाडूची बॉर्डर आहे. इथून इकडे तमिळनाडूला जातो आपण आणि इकडेच टेकडीमध्येच आहे. हा जो आत्ता आपण सरळ चाललेलो तो टेकडीमध्ये जातो आहे, इथं लोकल टाऊनला. इथून जवळ आहे तमिळनाडू आणि केरळाच्या बॉर्डरमध्येच हे टेकडी आहे. आणि तिथून ह्या साईडला सगळं गेलं की आपण जसं दुसरं आहे कोल्हापूर आणि आपल्या सातारा बॉर्डरमध्ये जसं आहे केरळ आणि तमिळनाडू, त्याच्यामध्ये ही टेकडी आहे. गॉडचे हायवे रेस्टॉरंटला आता आलो आपण. इथंच टेकडीमध्ये ती मगाशी दाखवलं तसं तमिळनाडूची बॉर्डर आणि केरळच्या बॉर्डरमध्ये हे टेकडीमध्ये एक रिसॉर्ट आहे, गॉडसी हॉटेल गॉडसी रेस्टॉरंट. इथं बांबू बिर्याणी, बांबू बिर्याणी इथं खूप फेमस आहे, ती ट्राय करायला आलोय. ती ट्राय करतोय आणि बघूया कसं आहे, काय काय लागतं इथे, डिशेस आहेत ते आपण बघूया. कारण आपल्याला एक व्हेज आहे आणि बाकी आपण तिथे नॉनव्हेज. बेस्ट आहे की आपण ही जी ट्राय करूया बिर्याणी कशी लागते, बांबू बिर्याणी. ट्राय करून बघूया कशी लागते. खरंच टेस्ट वेगळे, रेग्युलर बिर्याणी आणि बांबू बिर्याणी. तर झाली जवळपास 7 वाजत आली ती. मी एलिफंट राईड करायला एलिफंट आहे मध्ये. इथंच त्यांचं एक स्पायसेसचं पूर्ण इथं ग्रीनरी आहे बॅक साईडला. इथंच एक 10-15 मिनिटाची राईड असते. पर हेड 500 रुपयेचं प्राईज आहे, तिकीट आहे. आणि बाकीचे पण ॲक्टिव्हिटीज इथं काय नाही. मी तर स्केच काढत होतो मागे, त्या मॅडम आहेत ना त्यांनी स्केच काढलं माझं. मी स्केच पण दाखवतो मला कसं काढलं ते. एलिफंट राईड तर आपण केली तिथे, पण ॲक्च्युली जर मला विचाराल तुम्ही तर ते बिलकुल वर्थ नाही आहे. जर 500 रुपयाला आहे राईड ठीक आहे, पण फक्त आहे की नाही ते थोडंसं इकडून तिकडून येतात एक 100 नाही, एक 40-50 मीटर्स आणि तिथून परत रिटर्न. म्हणजे टोटल आहे ना 80 to 90 मीटर्सचीच राईड असेल. ते 100 मीटर राऊंड फिगर आपण पकडून चालू 100 मीटर्स, ते तेवढीच राईड आहे. त्यात काय तुम्हाला एन्जॉयच कर म्हणजे नाही, काही एन्जॉय नाही आहे त्यात. हा बरं ते उंटावर वगैरे बसलो तर आपल्याला एन्जॉय होतं, कारण ते असं वर खाली ॲक्च्युली ते थोडंफार फील होतं. तसं हत्तीचं तो एवढं काय फील होत नाही. जर तुम्ही फ्रंट साईडला बसला
तर आणि एका वेळी ते कंपल्सरी दोघांना बसावंच लागतं, सिंगल पर्सन करू शकत नाही. सिंगल पर्सनला जर करायचं असेल तर त्याला मिनिमम 1000 रुपये चार्जेस आहेत, म्हणजे डबलचे चार्जेस आहेत. आणि असं जर तुम्ही कपल वगैरे असाल किंवा जर तुमच्यासोबत दुसरा कोण पार्टनर असेल तर तुम्ही करू शकता 500 रुपये पर हेड, म्हणजे 1000 रुपये त्यांना ते एका ह्याचे राईडचे द्यावेच लागतात असं आहे. पण एवढं काय वरतीच नाही घेते. त्यामुळं जर तिथला वेळ जर तुमचा 1 तासभर 2 तास जर कारण नंबर येईपर्यंत वेळ जातो आपला बरं का, तर तुमचं जर तिथले 1 तास 2 तास जर वाजत असतील ना, त्या 1-2 तासात तुम्ही काहीतरी दुसरं बघू शकता. लोकल अगदी चर्चमध्ये जाऊ शकता. पण मला ते हे वाटलं नाही एवढं. जर तुम्हाला जर खूपच अट्रॅक्शन असेल, जर फोटो वगैरे काढायचे असतील तर तुम्ही जाऊ, पण ते फोटो काढायला पण अलाव करत नाहीत बरं का. फक्त तुम्ही एकदा राईडवर त्या ह्याच्यावर एलिफंटवर बसल्यानंतर ते काय 2-4 फोटो तुमचे निघतात, तेवढेच फोटो. बाकीचे अदरवाईज तुम्ही त्याच्या हातीसोबत सेल्फी पण काढू शकत नाही किंवा ग्रुप फोटो असेल तर तो पण ते तुम्हाला अलाव करत नाहीत काढायला, कारण त्या हत्तीचं बाकीचं सगळं ते पूर्ण रश असतो. फॉरेनर्ससाठी तर खूपच ते, कारण त्यांच्या साईडला तसं ते हत्ती वगैरे नसतं, त्यामुळं ते खूप त्यांना एन्जॉय वाटतं त्या गोष्टीचा. फॉरेनर्स जास्त आहेत पण तिथं. आमच्या वेळी पण सगळे फॉरेनर्सच होते, माझ्या आधी पण नंतर पण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी तर इतकं काही वर्थ नाही आहे ते. बेटर आहे तुम्ही ते ट्राय न केलेलंच बरं. म्हणजे फुकटचे पैसे जात आहेत, त्याऐवजी तुम्ही जर ते 1000 रुपये तुम्ही ना जर जीप सफारीला जर वापरू शकताल तर ते तुम्ही वापरू शकता. कारण जीप सफारी इथं मुन्नारमध्ये 4000 एका जीपसेल आहे आणि इथं 2600 रुपये पर हेड आहे. पण इथली जीप सफारी मुन्नारपेक्षा बेस्ट आहे आणि वर्थ इट आहे ह्याच्यातली कुठली टेकडीमधली. तर इथं जर तुम्हाला जर तेवढा खर्च करू वाटला तर करा जीप राईडवर. बाकी जर तुमच्यासोबत जास्त लीड्स वगैरे असतील तर काही नाही केलं तरी चालेल ते. बाकीचं तुम्ही लोकल चर्च वगैरे, लोकल मार्केट, लोकल फूड सगळं हे ॲक्च्युली तुम्ही फिरायला त्यासाठीच येतो. हे सगळं तुम्ही एक्सप्लोअर करा आणि तुमची ट्रिप एन्जॉय करा. पण अशा गोष्टी करून म्हणजे थोडक्यात आमच्यासोबत स्कॅमच झाला होतो. आम्हाला ॲक्च्युली 10 मिनिटाची राईड सांगितलेली, पण टाईम कोण मोजत बसते ते असं झालं. 170-80 मीटर हत्ती इकडे गेला, परत तिथून रिटर्न आला, लगेच तिथून त्यांनी उतरून टाकलं आपल्याला. मी थोडक्यात इथं केरळमध्ये हा एक स्कॅम होऊ शकतो तुमच्यासोबत, एवढंच तुम्हाला फक्त अवेअर करायचं होतं. बाकी तुम्ही जर आला कधी तर बाकी इथं एक्सप्लोर नक्की करा टेकडीमध्ये. थँक्यू.